मुजीब फरास आपण इकडे यायचे. मुजीब फरास शैलेजी सयाम साहेबांकडे आपण रिपोर्टिंग करायचे. जाऊया सामन्याकडे. यावेळेला सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवरती जरूर फलंदाज या ठिकाणी मिलिंद, तर मग नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती होते. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल या ठिकाणी सुंदर लेंथवरती सोडलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, काय सुंदर चेंडू. मिलिंदने देखील या ठिकाणी पहिला बॉल ज्या पद्धतीने पाहिला, अगदी एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी वेगळं पाहायला मिळाली होती. तर टप्पा पडला, थोडासा आतमध्ये चेंडू आला होता आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी. पुढील बॉल, यावेळेला पुलचा पॉवरफुल फटका येतोय. इथं मात्र थोडीशी लेंथ चुकली जाते आणि शरीरावरती येणाऱ्या चेंडूला मात्र यावेळेला कन्वर्ट केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या झोनमध्ये. तिथं मात्र चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निघून चाललाय 4 धावसंख्येसाठी. अगदी टप्पा पडला, त्यानंतर थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू होता आणि त्यामुळेच हा योग्य पद्धतीने पिक करू दिला फलंदाजाला आणि इथं चेंडू सरळ निघून गेला 4 धावसंख्येसाठी. पहिला दुसऱ्याच बॉलवरती हा एक सुंदर फटका मिलिंदच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्यानंतर तो चौकार या ठिकाणी कन्वर्ट झालाय. मिलिंदच्या बॅटमधून जरूर एक चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर तिसरा चेंडू तो देखील बॅटला हलकासा कनेक्शन झाला आणि त्यानंतर एक चिकी सिंगल येते. स्ट्राईक एंडवरती संतोष यांना आपण बघणार आहोत. अगदी पहिलाच बॉल फेस करतील. पहिल्याच्या 3 बॉलवरती विचार केला तर मग 5 धावा आहेत. सुंदर सुरुवात ती मात्र दिली जाते. जयेशकडून चेंडू फिरवला जातोय. अगदी पुढील बॉल हा देखील चांगले लेंथवरती येतोय. तिथं मात्र हलकीशी चुकी झाली होती फलंदाजाकडून. अगदी जडमध्ये चेंडू, अगदी बॅटच्या अगदी जवळ चेंडू त्या ठिकाणी लँड झाला आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगल्या गोलंदाजीने नेहमीच प्रभावित केले जाते. आज 40+ खेळाडू आहेत, त्यामुळे ती फिटनेस लेवल देखील आज पाहायला मिळते. परंतु फुल टॉस चेंडू यावेळेला फटका सुंदर पद्धतीने आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. यावेळेला संतोषच्या बॅटमधून एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. कारण फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूला सरळ एक्झिक्यूट केलं गेलं त्या सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. चांगली संधी प्राप्त झाली आणि त्या संधीला यावेळेला चौकारामध्ये तब्दील केलं जात आहे. या चौकाराच्या मदतीने 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आता पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. अजून एक सुंदर चेंडू. टप्पा पडतोय, थोडासा बाहेर चेंडू वळतोय आणि त्यामुळेच फलंदाजाला इथं मात्र चेंडू पाहिजे तसा पिक करू दिला जात नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं ते होते समाप्त. 2 चौकार जरी गेले असले तरी देखील धावफलक जाऊन पोहोचले ते फक्त आणि फक्त 9 या अंकावरती विदाउट लॉस्ट. दादू 11 पालघर या संघाला आपण पाहू शकतायत. एक मात्र पॉवर प्लेचे षटक आपण पाहिले होतं आणि त्यामुळेच आता पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. 30 सर्कलच्या पलीकडे 5 खेळाडूंना आपण बघणार आहोत. टाइम सेट झालाय. 4 षटकांकरिता तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम दिला जातोय, ज्यामध्ये जरूर अगदी 3 मिनिटे आणि 40 सेकंदाचा वेळ सध्या तरी पहिल्या षटकासाठी तो मात्र खर्च झालाय. हेमंत नवीन गोलंदाज. पहिलं षटक 9 धावसंख्येचं आले, त्यामुळे इथून कुठल्या पद्धतीने स्टार्ट या षटकामध्ये दिला जाईल, स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने असेल, रोमांचक स्थितीमध्ये सामन्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु या सामन्याकडे पाहिलं तर मग 9 धावसंख्येची सुरुवात करून दिली जाते आणि तदनंतर इथं जरूर हेमंत, दादू 11 पालघर या टीमकडून जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली जाते. पुढील बॉल टप्पा पडला, थोडासा वेगाने चेंडू आला शरीरावरती. तिथं मात्र मिलिंदला तो चेंडू योग्य पद्धतीने कनेक्ट करू दिला जात नाहीये. लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव मिळते ती एक. चांगली सुरुवात जरूर, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी सध्या हेमंतच्या माध्यमातून सुरू आहे, 10 वरती स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमाल सध्या ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेच्या खेळ समाप्त नंतर
आत्ता सध्या जरूर पहिल्या बॉलवरती बांधून ठेवलंय आणि एक्सपिरियन्सचा परिपूर्ण जो फायदा आहे ना तो उचलला जातोय. कित्येक वेळा जरूर आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये चांगल्या चांगल्या मॅच जिंकून दिल्यात. चढ उतार या क्रिकेट अबोव 40+ या खेळाडूंनी पाहिलेत. त्यामुळेच नसा नसामध्ये भरलेलं क्रिकेट ते मात्र दाखवलं जाते. वय हे एक फक्त जरूर नंबर बनला आहे, कारण 40 वर्षाच्या पलीकडे देखील जाऊन क्रिकेट मध्ये रथी महारथी जे आहेत ना त्यांचे आपण क्रिकेट अजूनही तशाच पद्धतीने आणि त्याच एनर्जीने पाहताय. दहा धावा 2 चेंडू या ओव्हरमध्ये जर पाहिले तर फेकून झालेत. एक लेग बायच्या माध्यमातून धाव आली होती. त्यानंतर यावेळेला फ्लिक केलाय. फटका चांगला आहे, परंतु शॉट सिलेक्शन ते मात्र योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. यावेळेला मिळते ती फक्त एक धाव संख्येवरती सॅटिस्फाईड. दोन्ही फलंदाजाकडून आतापर्यंत मिलिंदच्या बॅटमधून 5 धावा तर संतोषच्या बॅटमधून 5 धावा अशा पद्धतीने धावसंख्या कन्वर्ट झाल्यात. मात्र एक चांगला स्कोर इथून पुढील बॉल सरप्राईज डिलिव्हरी. खाली राहणारा चेंडू अगदी गुडघ्याच्या खालून चेंडू तिथं मात्र सरळ निघून चाललाय. सबमरिंग डिलिव्हरी अगदी ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने चेंडू, कारण अशा पद्धतीचा चेंडू फलंदाजाला पिक करणं मुश्किल जात आहे आणि तोही ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. त्यामुळे हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाला रीड करू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च झाल्यात. एक चांगले गोलंदाजीचा अनुभव तो मात्र या ठिकाणी सार्थकी लावला जातोय. व्हॉट अ बॉलिंग. मिलिंदच्या बॅटला मात्र चेंडू कनेक्ट होत नाहीये. कमाल ती मात्र कंटिन्युअस पाहायला मिळते आणि विकेट किपर देखील चुकी करत नाहीये. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामध्ये धावफलक 11 अंकावरती थांबलं जात आहे. सुंदर स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आता यावेळेला गोलंदाजी, कारण पहिलं षटक 9 धावसंख्येचं आलं होतं. त्यानंतर देखील जर पाहिलं तर मग इथं सुंदर कमबॅक केला गेलाय गोलंदाज हेमंतने. पुढील बॉल यावेळेला जडमध्ये अगदी यार तो चेंडू आपण पाहिला आणि ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला ती इथं मात्र खतरा होऊ शकतोय. खतरा इथं होऊ शकतोय. डेंजर झोनमध्ये आपण पाहिलंय, परंतु लेट झालाय की काय त्यासाठी चेक केलं जाईल. परंतु थोडासा दुरून हात आलाय. तेच हेमंत म्हणतोय की थोडासा दुरून हात आलाय, त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी थोडासा लेट झालाय की काय, मात्र तेच चेक केले जात आहे. डेफिनेटली ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात अगदी चेंडू फेकला त्यानंतर थोडंसं दुरून चेंडू आला, त्यामुळे नोट आउटचं डिसिजन या ठिकाणी येते. फलंदाज सेफ आहे आणि षटकाची ती देखील होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलक जाऊन पोहोचले ते 13 अंकावरती. विकेट नाहीये. स्ट्रगल मिलिंदने आतापर्यंत केले. 7 बॉलवरती 7 धावा तर संतोषच्या बॅटमधून 5 चेंडूवरती 5 धावा. त्यामुळे उर्वरित 3 षटकांच्या खेळामध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. विकेट नाहीये. संतोष आणि मिलिंद स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळत आहेत, मात्र 18 बॉलचा खेळ तो मात्र अजूनही सुरू आहे. त्यामुळे इथून एक चांगला स्कोर चांगल्या दिशेने तो मात्र वाटचाल होऊ शकतोय. दादू इलेव्हन पालघरच्या विपक्ष चांदीपचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गौरव नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. छत्रपती वॉरियर्स हा संघ आपण पाहू शकतात, म्हणजे चांदीपचा संघ आहे. पहिल्या इनिंगचा सध्या खेळ सुरू होतोय. 13 धावा 2 षटकांच्या समाप्त अखेरीस त्या धावसंख्या आपण पाहिल्यात. फील्ड रेस्ट्रिक्शनकडे जर पाहिलं तर अगदी सर्कलच्या आतमध्ये सुंदर पद्धतीची फील्ड अरेंजमेंट केली गेली आहे. एक धाव बनली. दुसऱ्या धावसंख्येचा तो प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कमालीची दोन्ही फलंदाज आता या ठिकाणी धावसंख्या घेत आहेत. कारण एकच चौकार 2 चौकार आलेत आणि ते 2 चौकार जर का सोडले तर त्यानंतर सिंगल डबल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करताना पाहिलंय. गौरव यावेळेला गोलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल टप्पा पडला त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. इथं मात्र चकमा दिलाय आणि चेंडू इथं सरळ निघून जाईल. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. कारण यावेळेला जशा पद्धतीने तो चेंडू पिक केला गेला होता
अगदी हा बॉल संतोषच्या बॅटमधून टप्पा पडला थोडासा, तो देखील लेट झाला होता, परंतु इथं मात्र फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला दिलाय चकमा आणि मग चेंडू बऱ्याच वेगाने तिथे निघून गेलाय चौकारासाठी. हा सुंदर चौकार येतोय. पुन्हा एकदा एक चांगली स्ट्रॅटर्जी ती मात्र दाखवली जाते फलंदाजाकडून. मोठ्या फटक्याबरोबरच यावेळेला सिंगल डबल. ओहो, यावेळेला घडलंय काय, चेक तर केलं जाईल, परंतु इथे जर पाहिले तर सुंदर थ्रो झाला होता आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अगदी या ठिकाणी जर पाहिलं तर हाताला चेंडू ब्रश झाला, त्यानंतर स्टंपवरती जाऊन चेंडू या ठिकाणी संपर्क झाला आणि विकेटचं नुकसान संतोष, त्याला मात्र त्या ठिकाणी परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग केली जात होती संतोषकडून दादू इलेव्हन पालघर टीमसाठी आणि महत्वाच्या क्षणी त्याची विकेट येते. कारण 20 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर हेमकांत मैदानाच्या आतमध्ये. हेमकांत तो मात्र दाखल झालाय, एक चांगला बॅटर आहे. हेमकांत नवीन बॅटर, अगदी पालघर विभागातून आणखीन एक सुंदर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सातपाटीच्या विभागातून आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि तदनंतर दादू इलेव्हन पालघर टीमसाठी आज प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. गौरव, चौथा बॉल. यावेळेला पहिलाच बॉल अक्रॉस खेळण्याचा तो प्रयत्न हेमकांतचा राहिला आहे आणि चेंडू आणि बॅटमध्ये तो मात्र समन्वय पाहायला मिळत नाहीये. आणखीन एकदा एक सुंदर चेंडूची फेकी लेग बाईटच्या माध्यमातून धाव मात्र मिळते, ती 21-1 ती स्थिती पाहायला मिळते. धावसंख्या पूर्णपणे जरूर थांबल्या जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2.4 षटकं फेकून झालीत, म्हणजेच अंतिम 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये अजूनही उर्वरित आहे. परंतु समोर जर पाहिले तर धावसंख्या आता थांबल्या गेल्यात ना, ते 21 अंकावरती. पुढील बॉल. ओहो, चेंडू ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर ब्रेक होतोय सुरेख पद्धतीने, टर्न करण्याची ती ॲबिलिटी आणि काय अफलातून तो चेंडू पाहायला मिळाला आहे. अगदी ऑफस्टंपच्या लाईनवरनं अजूनही थोडासा आतमध्ये चेंडू गौरव घेऊन येतोय. तर बघ, ही खासियत त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे त्याच एक्सपिरियन्सचा परिपूर्ण तो मात्र वापर करतोय आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 21-1 ही स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये यावेळेला पाहायला मिळेल. अजून एक त्याच त्याच लाईनचा तो चेंडू आणि इथं देखील बॅटची इनसाइडच होती आणि त्यानंतर मग इथं एक धाव जरूर पाहायला मिळते शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक होते तिसरं समाप्त आणि 3 षटकांचे समाप्त. अखेरीस दादू इलेव्हन पालघर तो संघ जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवरती. एक विकेट ती देखील आपण पाहिली होती संतोषची, ज्या संतोषने मात्र धावसंख्याला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला आणि त्याची विकेट आल्यानंतर यावेळेला स्कोरबोर्ड थांबला जातोय 22 या अंकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये किती धावा बनतील? 40+ धावा या ठिकाणी बनतील का? समोर हेमंत येतोय, नवीन गोलंदाज. या हेमंतने मागील षटकामध्ये काय कमाल दाखवली होती, तोच हेमंत यावेळेला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा. शेवटचे 12 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. मिलिंद ओपनिंग बॅटर मैदानात 9 बॉल खेळलाय, फक्त 8 धावा बनल्यात. त्यामुळे जे स्ट्रगल झालंय तर पुढे यावं लागेल. इथून चांगल्या पद्धतीने आता बॅटिंगमध्ये तो कमबॅक दादू इलेव्हन पालघर टीमला करून द्यावा लागेल. पुढील बॉल. यावेळेला हलकासा जरूर शॉर्ट चेंडू. या झोनमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली या खेळाडूने आणि त्यानंतर अजून एकदा विकेटचं नुकसान आहे. 40+ खेळाडू आहेत, त्यामुळे दुसऱ्या धावसंख्या घेण्यासाठी अशा पद्धतीने थोडासा जरूर प्रयत्न तो अपुरा ठरला जातोय. इथं जरूर फटका अप्रतिम होता. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गौरवकडून केलं गेलं. फेकी चांगली झाली, तोपर्यंत लेट झाला तो फलंदाज
मिलिंद आणि तो दाखल झाला. तर बॅक टू डगआउट आणि नवीन फलंदाज कल्पेश मैदानात या ठिकाणी येतोय. ती चौथं षटक मार्गस्थ आहे, त्यामुळे जो स्कोरबोर्ड 2300 अंकावरती थांबला आहे त्यासाठी तुम्हाला गिअर चेंज करावे लागतील आणि वेगाने धावसंख्या ज्या आहेत ना त्या इथून फ्लाय कराव्या लागतील. तरच एक चांगला बिग फाईट या ठिकाणी देण्याकरिता तुमचं टार्गेट सेट होऊ शकतंय. नुकताच फलंदाज दाखल झाला कल्पेश आणि नुकताच आला आणि त्यानंतर लगेचच परतलाय. फक्त एक चेंडू फेस झालाय. बॅटची इनसाइड आपण पाहिली. यावेळेला हेमंत यांच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजीचा वापर केला गेलाय, कारण जो वेग होता या गोलंदाजीवरती खूपच वेगाने चेंडू आला. बॅटला हलकासा चेंडू ब्रश झाला आणि विकेट किपर सेलिब्रेशन करतायत, कारण ज्या पद्धतीने प्रमोद याने त्या ठिकाणी फिल्डिंग, प्रमोद नाहीये तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी विकेटच्या पाठीमागं विकेट पडण्याचा सिलसिला तो मात्र कंटिन्यू आहे आणि त्यामुळे दादू 11 पालघर टीम हलकेसी बॅकफुटला पाहायला मिळते. 6 जण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. अगदी प्रेशर जो आहे तो कंटिन्यू आता वाढत चाललाय ना तो दादू 11 टीमवरती, परंतु हा प्रेशर जर रिलीज करायचा असेल ना तर मग तुम्हाला उर्वरित 10 बॉलवरती एक चांगली फायटिंग द्यावी लागेल. 2 बॉलवरती 2 विकेट त्या मात्र आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिली विकेट रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिली, त्यानंतर यावेळेला एक कटआउट, एक सुंदर त्या ठिकाणी कॅच कॅरी झाला आणि 2 विकेट आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळत नाहीये. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाईड बरोबरच एक अतिरिक्त अशा 2 धावा या चेंडूवरती आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी आता जरुरीची होते ना त्यावरती वाईड आणि 1 धाव म्हणजे या अतिरिक्त धावा देखील टीमला हलकासा पुढे घेऊन जात आहेत. 25ला 3 ही स्थिती सध्या पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ आहे, त्यामुळे इथून दादू 11 टीमला आता आपले इरादे स्पष्ट करावेच लागतील, कारण यानंतर डेथ ओव्हर शेवटचं षटक असणार आहे. ओहो, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, सुंदर पद्धतीचा तो चेंडू आपण पाहिला. अगदी फलंदाजाला संधी दिली जात नाहीये, रिडार मध्ये चेंडू येत नाहीये फलंदाजाचे आणि त्यामुळेच फक्त सिंगल डबल या धावा सध्या सुरू आहेत. क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावसंख्या या संजीवनी म्हणून पाहिले जात आहेत. तुम्हाला या एक धावाच एक चांगला स्कोर बनवून देऊ शकतात. थेंबे थेंबे तळेसाचे त्या पद्धतीने एक धाव तुमचा एक चांगला स्कोर, जो मोठा स्कोर देखील बनवून देऊ शकतात. परंतु सध्या ज्या विकेट गेल्यात ना त्या विकेटच्या मोबदल्यात या ठिकाणी धावा देखील बनत नाहीये. वाईडचा इशारा या ठिकाणी येतोय. अगदी भरपूर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर मग वाईडचा इशारा तो मात्र आपण पाहू शकतायत. अगदी डेफिनेटली ऑफ्टमच्या बऱ्याच बाहेर तो चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा यावेळेला उडवलाय. बऱ्याच वेळानंतर इथं मात्र चांगला स्ट्रोक साजनच्या बॅट मधून. टीमला मात्र गरज होती तो फटका येतोय आणि षटकारामध्ये तब्दील केलं जाईल. काय सुंदर फटका यावेळेला साजनच्या बॅट मधून येतोय. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर टायमिंग, ताकद, चेंडू सरळ निघून चालला तो सीमारेषा पलीकडे. 6 धावा. अगदी जरूर या चेंडूवरती सर्व झोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर हा एक सुंदर फटका आपण पाहिलाय. षटकार, या षटकाराबरोबरच 33ला 3 ही स्थिती पाहायला मिळते. तर सुरुवात या षटकाची सुंदर झाली होती हेमंतची, मात्र त्यानंतर
2 बॉल वाईड फेकलेत आणि 1 षटकार खालाय. त्यामुळे एक चांगलं षटक आता फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चाललंय, दादू 11 पालघर टीमसाठी. 33 धावा शेवटचे 2 बॉल यावरचे, तदनंतर 1 षटक अजूनही यानंतर शिल्लक आहे. त्यामुळेच आता पालघर टीमला एक चांगल्या पद्धतीचा तो स्टार्ट मिळालाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न या टीमचा आहे आणि एक चांगलं फायटिंग स्कोर उभा करण्याचा तो त्यांचा प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 लगातार चे षटकार येत आहेत आणि इथं मात्र साजनच्या बॅटमधून काय अप्रतिम धुवाधार फलंदाजीचं ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट बॅटिंग, सुरेख फलंदाजी, षटकार येतोय, 2 लगातार षटकार आणि तिसरा जर षटकार आला तर मग सिद्दीकी भाई लेगितो केक शॉप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. तिसरा षटकार जर येतोय तर मग हा फुल टॉस होता, संधी होती, ती संधी मात्र गमावली गेली आणि कॅच तो देखील ड्रॉप या ठिकाणी झालाय. एक चांगली संधी अवेलेबल झाली होती तिसरा षटकार ठोकण्याची. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 4 ते होते समाप्त आणि 4 षटकांची समाप्ती अखेरीस धावफलकावरती 40 धावा ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अवघ्या 3 बॉलवरती 13 धावसंख्येची एक आताशबाजी पारी साजनच्या बॅटमधून आपण पाहिलीत आणि त्याच फलंदाजाच्या जोरावरती सध्या 40 या धावसंख्येपर्यंत संघ दादू 11 पालघर हा जाऊन पोहोचलाय. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल कुठला गोलंदाज या ठिकाणी येतो अटॅक करण्याकरिता. प्रेक्षकांनी जरूर षटकात जाणारा जर झेल पकडला तर 100 रुपयांचे कॅश प्राइज प्रेक्षकांना देखील या ठिकाणी ठेवण्यात येते. सिद्दीकी भाई लेगितो केक शॉप यांच्या माध्यमातून ते पारितोषिक ठेवलं गेलं. क्रिकेट दिवाणा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत ना त्या ठिकाणी असे एक आगळीवेगळी पारितोषिक ते लावत आहेत. रोहिदास अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि पहिला बॉल जरूर फेकण्याकरिता राऊंड विकेटच्या माध्यमातून पहिलाच बॉल यावेळेला जरूर थोडीशी लेंथ लाईन कडे लक्ष द्यावं लागेल. ऑफस्टमच्या बऱ्याच बाहेर तो चेंडू आपण पाहिला. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जॉईंट होते स्कोर कार्डला. अवांतर धावसंख्येने धावफलक 1+1 वाईड बरोबरच एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावा या चेंडूवरती येतात, त्यामुळे 42 ला 3 ती स्थिती पाहायला मिळते. सुंदर बॅटिंग जी आता सुरू आहे, परंतु हेमकांत कडे जर पाहिलं तर मग तो स्ट्रगल करतोय. समोर साजनच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत, परंतु समोरनं जर अशा पद्धतीने डॉट बॉल येत असतील तर मग धावसंख्या थांबल्या जातील. एकच बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकून झालाय. पुढील बॉल या वेळेला पुन्हा एकदा इथं मात्र चांगल्या लेंथवरती अगदी फलंदाजाला ओळखलं जाते. त्यानंतर रेफर केले जाते, वाईड करिता रेफर या ठिकाणी केले जाते. फेअर डिलिव्हरी आहे, यामध्ये शंका नाहीये. अगदी लाईनच्या आतमधून तो आपण पाहिला, रीच वाईडची जी लाईन आहे ना त्याच्या आतून तो चेंडू सरळ निघून गेला आणि त्यामुळेच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. पुढील बॉल या पहिला पुन्हा एकदा एक चिकी सिंगल साठी तो प्रयत्न होतोय. समोर जर पाहिलं तर साजनला स्ट्राईक एंडवरती आणणं खूप महत्त्वाचं होतं, ज्याच्या बॅटमधून 2 एक सुंदर फटके आपण पाहिले, 2 षटकार आणि त्या 2 षटकारांच्या मदतीने हा 40चा आकडा मात्र या ठिकाणी पार होताना पाहायला मिळाला आहे. 3 बॉलवरती 3 धावा रोहिदास याने मात्र या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. बघूया शेवटचे 3 बॉल. साजन अटॅकिंग रोलमध्ये आपण त्याला पाहिलंय आणि अगदी हा बॉल तेज बाउन्सर रफ्तार या चेंडूवरती आपण पाहिले आणि त्यामुळेच इथं मात्र त्या पद्धतीचे ते कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. शेवटचे 2 बॉल आता पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण 5वं षटक आहे आणि त्यामुळे उर्वरित 2 चेंडूवरती कशा पद्धतीने स्ट्रोक क्रिएट केले जातील. आधी फुलर लेनचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. हलकीशी मिसफिल्डिंग गौरवच्या माध्यमातून दुसऱ्या धावसंख्येसाठी तो प्रयत्न झालाय, मात्र थोडासा मागे राहिला आहे तो साजन. परंतु आपल्या टीमसाठी गरज असताना, संघ अडचणीमध्ये असताना सुंदर फलंदाजी केली या खेळाडूने.
शेवटचा बॉल पहिल्या जरूर इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती जर का षटकार येतोय तर मग युवराज गांगुडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राईज षटकाराकरिता येत आहे. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती जर का षटकार येतोय तर मग 200 रुपयाचे कॅश प्राईज युवराज गांगुडे यांच्या माध्यमातून त्यांना आऊट झालंय. पुढील बॉल योगेश या ठिकाणी दाखल झाला. पहिलाच बॉल तो मात्र खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि इथं मात्र विकेटचं नुकसान ते मात्र पाहायला मिळतंय आणि षटक आता देखील समाप्त होईल आणि अवघ्या 5 षटकांचा तो खेळ मात्र समाप्त होतोय. 5 षटकाचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती 44 धावा स्कोर कार्डवरती जॉईन झाल्यात. लागेल त्याला जास्त वेळ घेऊ नका. दादू इलेव्हन पालघर टीम आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. 30 बॉल आणि 45 धावसंख्येचं टार्गेट ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण यायचे. एक महत्वाची मॅच आहे. 30 बॉलमध्ये 45 धावसंख्येचं टार्गेट छत्रपती वॉरियर्सच्या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे आणि शेवटच्या मोमेंटला अगदी खूप चांगल्या पद्धतीने ती आपण फलंदाजी पाहिली आणि त्यामुळेच हा स्कोर या ठिकाणी सुंदर प्रकारचा बनलाय. तर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना 2 फलंदाजांना आपण बघू शकतायत. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये 45 धावा. एक माफक टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय.
तर स्ट्राईक एंडवरती नासिर, नो स्ट्राईक एंडवरती गौरव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश शेवटच्या क्षणामध्ये बॅटिंग करण्याकरिता देखील दाखल झाला होता. योगेश मात्र पहिलाच बॉल फेकण्याकरिता, पहिली षटक हाताळण्याकरिता तो दाखल झालाय. 30 बॉल 45 धावसंख्येचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता या ठिकाणी होते सामन्याला सुरुवात. दादू 11 पालघर टीमच्या माध्यमातून योगेशला आपण पाहू शकता त्या ठिकाणी बॉलिंग करत असताना. समोर नासिर एक चांगला बॅटर. पहिलाच बॉल फुलर लेनचा, यावेळेला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. पहिल्याच बॉल वरती तो मात्र एक चांगला फटकार कन्वर्ट झालाय आणि नासिरच्या बॅट मधून यावेळेला सुंदर सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिली जाते. कारण आमंत्रण दिलं होतं पहिल्याच फुल टॉस चेंडूला खेळण्यासाठी आणि हा फुल टॉस अगदी ऑफस्टमच्या थोड्यासा बाहेर होता आणि त्यामुळे तो चान्स मिळाला आणि या चेंडूला सरळ कन्वर्ट केले ते 4 धावसंख्येसाठी. चांगली सुरुवात करून दिली जाते ती या फलंदाजाकडून. 45 धावसंख्येचे टार्गेट आहे त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे स्ट्रोक ते मात्र कन्वर्ट करावेच लागतील. पुढील बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईन वरती तो चेंडू आपण पाहू शकतायत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये राहुल सांबरला आपण पाहू शकतायत. तदनंतर स्क्वेअर लेग पंच सूरज कनोजा. चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली जाते. परंतु पहिल्या चौकारानंतर या ठिकाणी योगेशनं कमबॅक केलाय. 2 लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. चेंडू हलकासा यावेळेला स्विंग होतोय. आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजाच्या रिडारमध्ये येत नाहीये आणि त्यामुळे कमबॅक ते तर होताना पाहायला मिळत आहे. 3 बॉल 4 धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ तो सध्या सुरू आहे आणि इथं मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. पुढील बॉल यावेळेला आणखी एक दर्जेदार फटका. मात्र शॉर्ट सिलेक्शन ते मात्र योग्य प्रकारचं पाहायला मिळत नाहीये. एक मात्र खेळाडू ऑफस्टम्पला एक्स्ट्रा कव्हरला उपलब्ध होता आणि अगदी त्याच खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि त्यानंतर एक पहिली विकेट. फटका काय सुंदर होता आणि अगदी चेंडूच्या खाली त्या ठिकाणी सुरेंद्र आला आणि त्याने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. एक साधा आणि सोपा झेल तो मात्र कॅरी झालाय. फलंदाज गॉन. नासिर जरूर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि त्यानंतर त्याला मात्र जरूर आउट करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. सुंदर झेल सुरेंद्रचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. जयेश नवीन बॅटर. पहिल्या षटकामध्ये जयेशने काय अफलातून गोलंदाजी केली होती. 9 धावा पहिल्या षटकामध्ये त्यानं मात्र खर्च केला होता आणि त्यानंतर या वेळेला जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरिता देखील एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. युवराज गांगुर्डे यांच्या माध्यमातून एक षटकाराकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत ते कॅश प्राइज पोहोचले. जाऊ या सामन्याकडे. योगेश या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 लगातार डॉट बॉल. पुढील बॉल यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम लेंथ लाईन आणि इथं मात्र जरूर थोडासा लेट झालाय परंतु सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली जाते. हा देखील चांगल्या लेंथवरती चेंडू होता. केवळ पुश केलं चेंडूला आणि त्या ठिकाणी फेकी चांगली कल्पेशकडून झाली आणि शेवटच्या क्षणी जर हातामधून चेंडू निसटला नसता तर कदाचित यावेळेला फलंदाजाला परतावं लागलं असतं. शेवटचा बॉल आता उर्वरित आहे. 5 बॉलवरती 5 धावा देऊन 1 विकेट ती मात्र या ठिकाणी मिळवली गेली आहे. 45 धावसंख्येच्या टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती चौकार होता. त्यानंतरच्या 4 लगातार बॉलवरती 3 डॉट नंतर 1 धाव आले. म्हणजेच कमबॅक वापसी जी आहे ती गोलंदाजाची कमालीची राहिली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेला मात्र जरूर आता ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू इथं जरूर आणि त्यानंतर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एक अतिरिक्त धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर मग ते वाढताना पाहायला मिळते. 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा शिल्लक आहे. रिक्वायर्ड रनरेट कडे लक्ष द्यावं लागेल. 9.5चा जवळजवळ हा रिक्वायर्ड रनरेट आहे. उडवलाय बॉल. यावेळेला फटका फसलाय. मिड ऑफच्या समोर क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र चुकी होणार नाहीये.
मिलिंद चेंडूच्या खाली येतोय आणि या षटकातील हा दुसरा विकेट पाहायला मिळतोय. काय घडतंय? मिलिंद ज्या पद्धतीने जरूर चेंडूच्या खाली आला, फटका इथं मात्र गौरवचा फसला होता आणि त्यानंतर अगदी इथं जर पाहिलं तर खूप चांगला जाईल. थोडासा सरप्राईज मिलिंद देखील झाला होता, कशा पद्धतीने तो चेंडू कॅरी झालाय. आणि पहिलं षटक ते मात्र होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिल्या तर त्या 6 या अंकावरती आहेत आणि 2 विकेट त्या देखील पाहायला मिळाल्यात. आता या मॅच साठी जरूर पारितोषिक अनाउन्स होतोय. लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेट याकरिता जयरामजी भोई यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचे कॅश प्राइज येत आहे. तर प्रेक्षक वर्ग त्यांना देखील या मॅच साठी, फक्त या मॅच साठी एका हातामध्ये तुम्ही जर कॅच कॅरी करताय तर 1100 रुपयांचे कॅश प्राइज प्रेक्षकांना देखील या ठिकाणी अनाउन्स झालंय. आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. जयरामजी भोई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक अनाउन्स झालंय एक चांगल्या पद्धतीने. मागील दिवसामध्ये देखील त्यांच्याकडून पारितोषिक अनाउन्स झाली होती. जाऊया सामन्याकडे. नवीन गोलंदाज योगेश पाटील या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 2 विकेट. पुढील बॉल स्लोवर चेंडू. अगदी यावेळेला पाहिजे तशी गती नव्हती या चेंडूवरती, परंतु चांगल्या पद्धतीचा तो चेंडू आणि यावेळेला एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. रोहिदास आतापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये, तर जयेश कडून 2 चेंडू फेस झालेत आणि 2 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. 7 ला 2 ही स्थिती पाहायला मिळते. अजूनही जर विचार केला तर 38 धावसंख्येचा टार्गेट आहे. 23 चेंडू आणि 38 धावा असं टार्गेट मात्र पाहायला मिळत आहे. 23 बॉलमध्ये 38 धावसंख्येचे टार्गेट आहे. हे कार्य संपूर्ण होऊ शकते, या धावसंख्या चेस होऊ शकतात, परंतु ते टार्गेट जर या ठिकाणी चेस करायचं असेल तर मग तशा पद्धतीची बॅटिंग ती करावी लागेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळेला रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. अगदी बॅट आणि बॉल मध्ये तो समन्वय या चेंडूवरती नव्हता. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅटला जरूर चेंडू ब्रश झाला होता आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती बनते. म्हणजे स्ट्रगल सुरू आहे. अजूनही इथून 37 धावा विजयाकरिता छत्रपती वॉरियर्स संघ अडचणीमध्ये आहे. पहिलं षटक 2 विकेट त्या षटकामध्ये आणि फक्त 6 धावा. त्यामुळे इथून टर्निंग पॉइंट मॅच जर तयार करायचा असेल तर मग फलंदाजीमध्ये तुम्हाला जान निर्माण करावे लागेल. फटके योग्य पद्धतीने कन्वर्ट ते करावे लागतील, परंतु सध्या फलंदाजांना माहिती आहे की विकेट लवकर 2 पडल्यात, त्यामुळे इथं मैदानात थोडासा वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जयेश आणि रोहिदास हे दोन्ही फलंदाज यावेळेला सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल 3 सिंगल या ओव्हरचा जर विचार केला तर 9 ला 2 ही स्थिती पाहायला मिळते आहे. आणि 9 चेंडू आतापर्यंत फेकून देखील झालेत या इनिंगमध्ये आणि 9 चेंडूवरती 9च धावा बनल्यात. आता 10चा रिक्वायर्ड रन रेट बनत चाललाय. 10च्या वरती रिक्वायर्ड रन रेट गेलाय. पुढील बॉल यावेळेला ओहो काय सुंदर स्ट्रोक होता. जागा बडवली. स्लोवर बॉलचा परिपूर्ण त्याने फायदा उचलला होता रोहिदासने, परंतु क्षेत्ररक्षक जो त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला उपलब्ध होता त्याने मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आणि म्हणावं लागेल की या ठिकाणी 3 धावा थांबवल्यात, कारण तिथून जर का चेंडू निघून गेला असता तर मग चेंडू सीमारच्या पलीकडे तो पाहायला मिळाला असता. मात्र चेंडू स्टॉप झाला. फिल्डिंगची दाद द्यावी लागेल. अगदी अबोव 40 आपण आज गट पाहू शकतात. तर नंतर देखील एक चांगली फिटनेस लेवल पाहायला मिळते. 4 चेंडू 4 सिंगल. योगेश पाटील काय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेला जरूर फलंदाजाला फॉलो केलं गेलंय.
जागा बनवली ती फ्रंट फुटला आला, तिथून पिक करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर यावेळेला जडमध्ये चेंडू फेकला आणि अजून एकदा या चेंडूवरती केवळ सिंगल, म्हणजे 5 बॉल आणि 5 सिंगल. काय सुरेख षटक योगेश पाटील यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 11 बॉलवरती 11 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी केली गेली. छत्रपती वॉरियर संघ सध्या तरी थोडासा अडचणीमध्ये आहे, कारण लगातार रिक्वायरमेंट वाढत चाललाय, जो जवळजवळ आता 11च्या जवळ जाऊन पोहोचलाय. पुढील बॉल कनेक्शन बॅटला हलकासा चेंडू ब्रश झालाय आणि इथं मात्र जरूर मिस फिल्डिंगचे दृश्य आपण पाहिले. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगले केले जाते. पायाने चेंडू त्या ठिकाणी थांबवलाय. फेकी थोडीशी खराब झाली होती आणि फील्ड करतील तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. आता षटकाची समाप्ती. पारितोषिक अनाउन्स आहे जयरामजी भोई यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेटसाठी 1100 रुपयांचे कॅश प्राइज अनाउन्स आहे. प्रेक्षकांना देखील षटकार जाणारा जर झेल तुम्ही एका हाताने पकडताय तर मग तुम्हाला देखील 1100 रुपयांचं पारितोषिक जिंकण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करत येतोय. पहिलं षटक लास्ट जबाब राहिलं होतं या गोलंदाजाचं, त्यामुळे त्याचा वापर केलाय. 6 धावा देऊन 2 विकेट त्याने पहिल्या षटकामध्ये मिळवल्या होत्या, त्यामुळे तो आत्मविश्वास याही षटकामध्ये पाहायला मिळेल का, कारण 13 अंकावरती धावफलक आहे आणि म्हणूनच 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये अजूनही 32 धावा. 18 बॉल 32 धावसंख्येचं टार्गेट विजयाकरिता आहे. पहिलाच बॉल फुल टॉस येतोय. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून तो चेंडू मात्र यावेळेला कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केले जात आहे. परंतु पाहता पाहता या चेंडूवरती 2-3 धावा येत आहेत आणि सुंदर रणबिडींत विकेट आपण पाहू शकतायत. जरूर रेफर केले जाते बिमरसाठी रेफर केले जात आहे. कमरेच्या वरती चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर यावेळेला नो बॉलचा इशारा तो देखील आपण पाहू शकतायत. अगदी यावेळेला जरूर चेंडू कमरेच्या वरती पाहायला मिळाला आणि म्हणूनच यावेळेला बिमरचा वापर नो बॉलचा इशारा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. अगदी कमरेच्या वरती तो चेंडू पाहायला मिळतोय आणि म्हणूनच नो बॉलचा इशारा येतोय आणि त्यानंतर फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध होते. 17 धावा, 4 धावा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाल्या. फ्री हिट रोहिदास कडून जरूर एक चांगली बॅटिंग केली जाते, कारण तो पॉझिटिव्हिटी दाखवते. कुठल्या प्रकारची रिस्क ही त्याच्या माध्यमातून घेतली जात नाहीये. फक्त सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल डबल त्या कंटिन्युअस त्याच्या बॅटमधून धावसंख्या येत आहेत. योगेश आतापर्यंत जी चांगली गोलंदाजी करत होता, त्यानंतर पहिलाच बॉल नो बॉल फेकला आणि तर मग धावसंख्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढत चालल्यात. 18ला 2 ही स्थिती पाहायला मिळते. 27 धावसंख्येची आवश्यकता अजूनही विजयांकरिता. 17 बॉलमध्ये 27 ची गरज, हे इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल फ्लिक केले चेंडूला. यावेळेला चेंडू स्क्वेअर लेग च्या अगदी जवळ चाललाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे हा चेंडू मात्र सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. सुंदर स्ट्रोक येतोय. जागा बनवली, त्यानंतर शॉट सिलेक्शन कमालीचं होतं. चेंडू इथं मात्र सरळ आणि त्या ठिकाणी जरूर नन्ना मुन्ना त्या ठिकाणी फिल्डिंग करताना सुंदर पाहायला मिळालाय.
22 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. आता विजयासाठी फक्त 23 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा यावेळेला बनत चाललाय तो छत्रपती वॉरियर्सच्या संघाकडे. सुंदर बॅटिंग केली जाते. 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये पडल्या होत्या, परंतु त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली. रोहिदास आणि जयेश, कारण विकेट न गमावता धावसंख्या त्या देखील यावेळेला अचीव केल्या जात आहेत. पुढील बॉल यावेळेला फटका फसलाय. प्रॉपरली कनेक्शन नाहीये. 2 खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि जरूर हा कॅच ड्रॉप होतोय. अगदी 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग चांगली झाली नाहीये. महत्वाच्या क्षणी हा झेल खूप महत्वाचा होता आणि तो झेल ड्रॉप तर झालाय, कारण जयेश ज्या फॉर्म मध्ये आपण त्याला पाहिलंय आणि त्याचीच विकेट या ठिकाणी आली असती, परंतु चुकी झाली आणि त्यानंतर धाव देखील या ठिकाणी बनते. या चुकीला महागात पडू शकते समोर दादू 11 पालघर टीमसाठी, कारण 7 बॉलवरती जयेशच्या बॅटमधून 12 धावा आल्यात. आता रिक्वायर्ड रन रेट हा जवळजवळ 9च्या समोर जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल 15 आणि 15 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय. लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. फील्ड करतील तोपर्यंत या ठिकाणी एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. 24 धावा स्कोर कार्डवरती अगदी या ठिकाणी सिंगलच्या कंटिन्युअस सुरू आहेत, कारण छत्रपती वॉरियर्स टीमला देखील माहिती आहे की आता सामना आपल्या पकडमध्ये येत चाललाय, त्यामुळे इतर जोखीम ती मात्र पत्करली जात नाहीये आणि एक धावसंख्येनं धावफलक जो आहे ना तो कंटिन्यू पुढे घेऊन चाललात आणि म्हणूनच आता इक्वेशनकडे देखील लक्ष द्यावं लागेल. ज्या पद्धतीने 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये बनवायच्या त्या अजूनही 21 धावा. 14 बॉल 21 ची गरज आहे. सुंदर बॅटिंग त्याची मात्र सुरुवात सध्या सुरू आहे. लाऊडली अपील केली जाते. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील यष्टीरक्षकाचा आपण पाहिला होता, परंतु कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करली गेली नाहीये आणि त्यानंतर यावेळेला लीग बाईटच्या माध्यमातून अजून एक धाव या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल 3ऱ्या षटकामध्ये तो मात्र उर्वरित आहे, परंतु धावसंख्या एक चांगल्या गतिमान स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. जे पहिलं षटक योगेशचं फक्त 6 धावसंख्येचं त्याने खर्च केलं होतं, ते मात्र या षटकामध्ये 5 बॉलवरती त्याने 10 धावा खर्च केल्यात आणि त्यामुळे जरूर हे चांगलं आणि एक अप्रतिम षटक आता चाललंय ते छत्रपती वॉरियर्स चांदीप या संघासाठी. शेवटचा बॉल तो मात्र या ओव्हरमध्ये येतोय. इथं सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, यॉर्क फेकण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी सफल ठरलाय आणि त्यानंतर मग एका चांगल्या टप्प्यावरती तो चेंडू लँड झाला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावसंख्या जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात त्या 25 या अंकावरती. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या 20 धावा. 12 चेंडू 20 ची गरज आहे. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना जातोय हे मात्र निश्चित आहे आणि आता उर्वरित 2 षटकं कोण फेकतील याकडे देखील लक्ष द्यावं लागेल, कारण या ठिकाणी योगेशची 2 षटकं झाली, त्यामुळे आता नवीन गोलंदाजाचा वापर 2 षटकासाठी करावा लागेल आणि इक्वेशन 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या 20 धावा. डिस्कशन चालू आहे, परंतु जास्त टीम मीटिंग न घेता आपण त्वरित या. बारा बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. रोमांचक सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट लवकर पडल्या होत्या आणि त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी काय अफलातून बॅटिंग केली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती मात्र लढाई देण्याचा प्रयत्न सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाज आपण बघणार आहोत. सुरेंद्र, एक सुंदर झेल तो मात्र सुरेंद्रने कन्वर्ट केला होता, परंतु यावेळेला आता
फिल्डिंग बरोबरच तुम्हाला गोलंदाजीमध्ये देखील आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण बनवायच्या त्या 20 धावा, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12. सुरेंद्र बॉलिंग मार्क करते, पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटनं तो मात्र फेकण्याकरिता सज्ज आहे. समोर जयेश आतापर्यंत अफलातून बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉल, यावेळेला फटका चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मिळते धावती फक्त 1-1 ची सिंगलवरती. सॅटिस्फाईड आणि योग्य पद्धतीची बॅटिंग झाली, कारण धावसंख्येला जी आवश्यकता होती, ज्या पद्धतीने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याची ती बॅटिंग केली, परंतु अजूनही सामना समाप्त नाहीये. अंतिम बॉल पर्यंत ही मॅच मात्र जाऊ शकते. 11 बॉल 19 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे हे देखील विसरून चालणार नाहीये या टुर्नामेंटमध्ये, त्यामुळे कंपल्सरी या 11 बॉलवरती 19 धावा त्या मात्र कन्वर्ट चेस कराव्या लागतील. पुढील बॉल यावेळेला सफल होऊन अगदी ऑफस्टम्पला कव्हर करून त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा तो प्रयत्न. चांगली सोच आहे, चांगली विचारसरणी आहे फलंदाजाची की यावेळेला खाली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळावं, परंतु तशा पद्धतीने कनेक्शन देखील होणं अपेक्षित आहे. ती कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. एका डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होत आहे. 10 बॉल 19 ची गरज ती पाहायला मिळते. हा सामना मात्र बॅलेन्सिंग आहे, इथून कुठलाही संघ जिंकू शकतोय. इथून विजयासाठी 19 ची गरज आहे आणि लगातार सुरेंद्रकडून सुंदर गोलंदाजीचं ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. डिरेक्टली हिट केलं गेलंय. जयेश तो मात्र धाव घेण्याचा कुठलाही मानस दाखवत नाहीये, कारण स्ट्राईक ती मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न होतोय. 9 बॉल आणि आता बनवायच्या त्या 18 धावा. शेवटचे 3 बॉल खूप निर्णायक आहेत या ओव्हरचे. नऊ बॉलवरती 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. अप्रतिम मॅच, रोमांचक सामना आहे, कारण 1-1 बॉल आता यावेळेला निर्णायक आहे. इथे जरूर डीप मध्ये कल्पेश कडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण, रिस्क आहे. दुसरी धाव आणि काय घडलंय, अगदी जर या ठिकाणी गोलंदाजी एंड कडे जर ट्राय झालं असतं तर कदाचित त्या ठिकाणी वेगळं दृश्य आपण पाहिलं असतं, मात्र यावेळेला जरूर ते दृश्य पाहायला मिळत नाहीये. तर 2 धावा या ठिकाणी बनतील. 8 बॉल 16 ची गरज आहे. 8 बॉल 16 ची गरज. रोमांचक स्थितीमध्ये सामना, कधी या साईडला तर कधी त्या साईडला. आतापर्यंत या सामन्याने कलाटणी दिले, परंतु मॅचचा रिझल्ट तो मात्र अजूनही आपण सांगू शकत नाहीये, कारण या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. जरी रोहिदास 8 बॉलमध्ये 6 धावसंख्येने खेळला असला तरी देखील समोर जयेश कडून 10 बॉलवरती 15 धावा त्याने कन्वर्ट केल्यात, आणि त्यामुळेच हा सामना सध्या शेवटच्या क्षणापर्यंत जरूर घेऊन चाललेत. पुढील बॉल यावेळेला पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू, उंची कमी, आणि उंची कमी तर यावेळेला फलंदाजाला दबाव मध्ये क्रिएट केले जात आहे. दबाव तो आता वाढताना पाहायला मिळतोय, कारण इक्वेशन चेंज होईल. या षटकात सुरेंद्रची काय कमालीची गोलंदाजी, कारण गती ही जास्त गोलंदाजीमध्ये नाहीये. 7 बॉल 16 ची आवश्यकता. 7 बॉल 16 धावा. कमालीची मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम मात्र यावेळेला हवी झाली होती, मात्र त्यानंतर शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय. उंची जास्त गाठली गेले. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र चुकी होणार नाहीये. एका वेळेला वाटलं होतं की चेंडू निघून जाईल, मात्र त्यानंतर खूप उंच हा चेंडू गेला, आणि उंची बरोबरच ते डिस्टन्स लांब लचक असायला हवं ना, ते पाहायला मिळत नाहीये. आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो, आणि त्यानंतर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय तो जरूर योगेश अफलातून झेल. कारण अशा पद्धतीने जेव्हा उंची जास्त चेंडू गाठतोय ना, तेव्हा ते आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत होत आहे, आणि ते मात्र न होता यावेळेला सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी झालाय. विकेटचं नुकसान. आता येणारे बॉल आहेत ते 6 आणि बनवायच्या त्या 16 धावा. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 16 ची मॅच.
कोण विसरणार अप्रतिम तो सामना आपण पाहिला होता. 16 धावा चेस झाल्या होत्या. नवीन फलंदाज अजित. सहा बॉल 16 ची मॅच आहे. रोमांचक सामना. सेट फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु अजित तो मात्र नवीन फलंदाज नुकता दाखल झालाय. कल्पेश नवीन येणारा गोलंदाज. महत्वाच्या क्षणी या ठिकाणी कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. शेवटचे षटक एंटरटेनमेंट शेवटच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत, कारण कल्पेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते या षटकाची आणि त्याला मात्र 16 धावा डिफेंड करायचे आहेत. तर मग समोर रोहिदासने आतापर्यंत चांगली साथ दिली होती ती जयेशला, परंतु जयेशच्या बाद होण्यानंतर आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या 16 धावसंख्या चेस करताना पाहायला मिळेल का. पहिला बॉल येतोय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. यावेळेला खूप चांगल्या लेंथ लाईनवरती तो चेंडू मात्र आपण पाहिलाय. वेगाने आणि वेगाबरोबरच ती लाईन ऑफ्टमची आपण पाहिली आहे. चेक केले जाते, वाईडसाठी चेक केले जाते. फेअर बॉल आहे. अगदी या ठिकाणी जर पाहिले तर फलंदाज हलकासा विकेट सोडून पुढे आला आणि त्यानंतर मग आपण पाहिले तर हा बॉल लाईनच्या आतून सरळ निघून गेलाय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉबिन स्क्रीनचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, ज्यामध्ये फलंदाजाला फॉलो केले गोलंदाजाने आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 4 बॉल 14 ची गरज आहे. 4 चेंडूवरती 14 धावा. रोमांचक सामना आहे, परंतु पहिल्या 2 बॉलवरती केवळ 2च धावा आल्यात, त्यामुळे तो दबाव देखील असणार आहे. मोठ्या फटक्यांशिवाय आता मात्र पर्याय नाहीये. बिग हिट या ठिकाणी येतील का. 4 बॉल 14. पुन्हा एकदा या झोनमध्ये आतापर्यंत रोहिदासने बऱ्याचदा प्रयत्न केलेत की धावसंख्या या झोनमध्ये चांगल्या बनतील, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. इथेही जरूर एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड, पूर्णपणे मॅच वरती कंट्रोल मात्र आता पाहायला मिळतोय तो दादू 11 पालघर. ज्या पद्धतीची मात्र जरूर गोलंदाजी राहिली मागील 2 षटकात ती मात्र खूप निर्णायक ठरली आणि त्यामुळेच हा धावफलक जो आहे ना तो पूर्णपणे थांबवला गेलाय. भरपूर स्ट्रगल केलं गेले ते जरूर रोहिदासने. जवळजवळ 11 बॉल त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु 9 धावा आल्या, त्यामुळे यावेळेला सामना मात्र थोडासा फसलाय. 3 बॉल 13 ची गरज. 3-13 ची गरज आहे आणि बघूया समोर जो नुकता दाखल झालेला अजित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला, नवीन फलंदाज थोडीशी घाई करावी. 3 बॉल आता निर्णायक प्रत्येक बॉल आहे, कारण एक डॉट बॉल जर झाले तर त्यानंतर मग औपचारिक क्रिकेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे यावेळेला प्रत्येक चेंडू खूप निर्णायक आहे. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच ऑफस्टमच्या बाहेर तो चेंडू निघून गेला आणि त्यानंतर एक अवांतर धाव ती मात्र पाहायला मिळते. 3 बॉल 12 ची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बिग हिट इथं येईल का. आता या पहिला जरूर सुंदर लेंथ लाईनवरती चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुंदर गोलंदाजी कल्पेश कडून. महत्वाच्या क्षणी ती गोलंदाजी कल्पेशने केली आणि सामन्यामध्ये तो मात्र टर्निंग पॉईंट निर्माण केला जातोय. अगदी आपण सफल होत असाल ना तर मग तो रीच वाईड जो नियम आहे ना त्याचा वापर होतोय आणि त्यामुळेच आपण स्टंप सोडून जर का पुढे जात असाल ना तर मग तिथं जरूर रिच वाईडची जी लाईन आहे ती काउंट होते आणि म्हणूनच या ठिकाणी ह्या सामन्यावरती पकड मजबूत केली. शेवटच्या बॉलवरती विकेट आले आणि हा सामना मात्र जरूर
एका वेळेला वाटलं होतं की हातामधून निसटून जाईल दादू 11 टीमच्या, परंतु त्यानंतर काय सुंदर गोलंदाजी केली आणि हा सामना दादू 11 पालघर या संघाने अप्रतिम गोलंदाजी करत सामना जिंकलाय. हार्डलक बाय टीम छत्रपती वॉरियर्स चांदीप. चला टॉससाठी लगेचच यायचंय. दादू 11 टीम टॉससाठी त्वरित यायचंय. आणि या मॅचकडे जर आपण पाहिलं तर मॅच समरी साजनने 5 बॉलमध्ये 14 धावा बनवल्यात आणि त्यालाच आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित करतोय. जबरदस्त फलंदाजी केली आणि अशा पद्धतीने स्कोर बनला आणि त्यामुळे या मॅच